अखिल भारतीय बँक निवृत्तीवेतनधारक महासंघाने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या धर्तीवर सर्व बँक निवृत्तीवेतनधारकांसाठी निवृत्तीवेतन अद्ययावतीकरण लागू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे। अखिल भारतीय बँक निवृत्तीवेतनधारक महासंघ यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या धर्तीवर सर्व बँक निवृत्तीवेतनधारकांसाठी निवृत्तीवेतन अद्ययावतीकरण लागू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेने 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अद्ययावतीकरण मंजूर केले असून यापूर्वी 2019 व 2023 मध्ये ही प्रक्रिया राबवली होती। प्रत्येक वेळी महागाई निर्देशांक विलीनीकरणासह मूळ पेन्शनमध्ये 10% वाढ देण्यात आली आहे। मात्र इंडियन बँक्स असोसिएशन अंतर्गत येणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना सुमारे 30 वर्षांपासून कोणतेही अद्ययावतीकरण मिळाले नसल्याचा आरोप महासंघाने केला आहे। केवळ महागाई भत्त्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिक व कौटुंबिक पेन्शनधारकांची क्रयशक्ती घटल्याचे महासंघाचे म्हणणे आहे। 12व्या द्विपक्षीय समझोत्या अंतर्गत एप्रिल 2024, एप्रिल 2025 व एप्रिल 2026 साठी अपेक्षित पेन्शन आढावाही झालेला नसल्याचा आरोप करण्यात आला। पेन्शन अपडेशनसाठी लढा लढतोय। ह्याच्यासाठी आम्ही आत्तापर्यंत जेवढे MP आहे, आपले खासदार आहे, त्यांना आपले प्रेसिडेंटला आपण निवेदन दिलं आहे, इवन फायनान्स मिनिस्टरला आपण निवेदन दिलं आहे। आपण आता प्राईम मिनिस्टरला जवळजवळ हजारोनी ईमेल केले। हे सगळं केल्यानंतर सुद्धा त्याचा काय परिणाम आतापर्यंत आम्हाला दिसला नाही। म्हणून आपण सेकंड फेज ऑफ एज्युकेशन म्हणून आम्ही आता धरणा कार्यक्रम सुरू केला आहे आणि हा धरणा कार्यक्रम आम्ही देशाच्या जवळजवळ 100 मेजर सिटीजमध्ये करणार आहोत। ते आता जवळपास आता 20 शहरामध्ये झालेलं आहे आणि ह्याचा फायनल जो कन्क्लुजन होणार आहे ते दिल्लीच्या जंतर मंतरला होणार आहे आणि ह्याचा नंतर आम्ही आढावा घेऊन समजा हे झालं नाही तर जंतर मंतरला साखळी जे आपण उपोषण करतो ते आपण करणार आहोत। या आंदोलनात अध्यक्ष भास्कर भावे, शंतनू गायकवाड, उल्हास देसाई, असद किलेदार, सुहास मार्डीकर, वीरभद्र माळगी, प्रकाश जाधव, अविनाश गोडसे, पंकज जाधव, प्रतीक शिवशरण, सुनील टेकाळे, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे अमृत कोकाटे, किशोर साळवे, महसूल संघटनेचे रविराज नष्टे, गजानन गायकवाड आदी उपस्थित होते। लाखो ज्येष्ठ बँक निवृत्ती वेतनधारकांना न्याय मिळावा अशी मागणी महासंघाने केली आहे।